नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 11 ऑक्टोबर 2024 वार आहे शुक्रवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। चला तर जी काही आजची डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। आजच्या डिस्कशनमध्ये या ठिकाणी आपण रतन टाटा, नोबेल पुरस्कार, राफेल नदाल, आशियान आणि सार्क ऑर्गनायझेशन व मलाबार एक्सरसाइज या संदर्भात ज्या एकूण न्यूज आहेत त्या सर्व न्यूजना मित्रांनो या ठिकाणी आपण MCQ प्रश्नांच्या माध्यमातून स्टडी करणार आहोत। चला तर या ठिकाणी जो काही आजचा आपला पहिला प्रश्न आहे किंवा पहिली न्यूज आहे ती या ठिकाणी पाहूया। रतन टाटा यांना भावपूर्ण निरोप अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती मित्रांनो तुम्हाला दिसून जाईल। काल म्हणजे दिनांक 10 ऑक्टोबरला रतन टाटा यांचं दीर्घ आजाराने निधन झालं। भारतीय उद्योग क्षेत्रामध्ये आणि भारताची जागतिक स्तरावर किंवा भारतीय उद्योगाची जागतिक स्तरावर ओळख निर्माण करून देण्याचं कार्य या ठिकाणी रतन टाटा यांच्याकडून करण्यात आलं होतं आणि त्या संदर्भात न्यूज आणि त्या संदर्भात जो प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी आपण पाहत आहोत। सरळ जो काय प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। रतन टाटा यांना 2008 मध्ये कोणता भारतीय नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की 2008 साली रतन टाटा यांना पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते। प्रश्न क्रमांक 1 योग्य उत्तर राहील पर्याय डी। पाहूया प्रश्न क्रमांक 2 जो की मित्रांनो या ठिकाणी नोबेल पुरस्कारा संदर्भात आहे। अलीकडेच विविध क्षेत्रामध्ये नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आजचा जो काही प्रश्न आहे तो या ठिकाणी आपण डिस्कस करत आहोत। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। नोबेल पुरस्काराच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1 दरवर्षी 6 नोबेल पारितोषिके दिली जातात। नंबर 2 2024च्या रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिकाने बॅटरी तंत्रज्ञानातील प्रगती ओळखली। नंबर 3 चे विधान कोणत्याही नोबेल पारितोषिकामध्ये संयुक्त राष्ट्र महासभा गुंतलेली नाही। वरीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत अशा प्रकारचे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही विधान आहे त्या विधानामध्ये प्रथम क्रमांकाचे जे काही विधान आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। दरवर्षी या ठिकाणी एकूण 6 नोबेल पारितोषिके दिली जातात, जी की या ठिकाणी मित्रांनो विविध क्षेत्रामध्ये दिली जातात, ज्यामध्ये एक आहे भौतिकशास्त्र, ज्याला की या ठिकाणी आपण फिजिक्स या नावाने ओळखतो। त्यानंतर रसायनशास्त्र, ज्याला या ठिकाणी आपण केमिस्ट्री असे म्हणतो। त्यानंतर आहे मेडिसिन, ज्याला या ठिकाणी आपण औषध निर्माण किंवा औषधी शाखा असे म्हणतो। लिटरेचर, साहित्य, शांतता आणि मित्रांनो शेवटी आहे अर्थशास्त्र। अशा एकूण 6 विविध क्षेत्रामध्ये या ठिकाणी नोबेल पारितोषिक दिलं जातं। म्हणजेच विधान क्रमांक 1 आपलं अगदी बरोबर आहे। विधान क्रमांक 3 अगदी बरोबर आहे। कोणतेही नोबेल पारितोषिकामध्ये संयुक्त राष्ट्र महासभे गुंतलेली नाही किंवा संयुक्त राष्ट्र महासभा आणि नोबेल पारितोषिक यांचा डायरेक्ट संबंध या ठिकाणी असलेला आपल्याला दिसत नाही। मित्रांनो विधान क्रमांक 2 आपलं चुकीचं आहे। या ठिकाणी 2024 सालचा जो काही रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक आहे तो मित्रांनो या ठिकाणी कम्प्युटेशन इन प्रोटीन या संदर्भात दिला आहे। म्हणजे एखाद्या अन्न पदार्थामध्ये जे प्रोटीनचं प्रमाण आहे ते किती प्रमाणात आहे याची गणना करण्याचा जो काही शोध आहे तो शोध ज्या ठिकाणी लागला त्या संदर्भात तो पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे। म्हणजे या ठिकाणी मनुष्यास आवश्यक असणारे जे काही प्रथिने आहेत त्या प्रथिनांचं प्रमाण एखाद्या अन्न पदार्थामध्ये किंवा पिकामध्ये किती असावं हे जर आपल्याला माहित झालं आणि त्याची जर आपल्याला गणना करण्यात आली तर या ठिकाणी त्या प्रमाणात मॉडिफिकेशन आपण त्या पर्टिक्युलर क्रॉप मध्ये करू शकतो। त्यामुळे ते जे महत्त्व आहे ते नोबेल पारितोषिक कमिटीने ओळखलं आणि त्या ठिकाणी त्या संशोधनाला त्या ठिकाणी नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे। प्रश्न क्रमांक 2 योग्य उत्तर राहील पर्याय सी। केवळ विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक 3 मित्रांनो या ठिकाणी आपलं बरोबर आहे। विधान क्रमांक 2 चुकीचं आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 3 जो की मित्रांनो या ठिकाणी सती प्रथे संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1 सती प्रथा भारतात सर्वप्रथम वैदिक काळात उदयास आली। नंबर 2 लॉर्ड विल्यम बेंटिंग हे ब्रिटिश गव्हर्नर जनरल होते ज्यांनी अधिकृतपणे सती प्रथेवर बंदी घातली होती। वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। सर्वप्रथम मित्रांनो या ठिकाणी सती प्रथा नेमकी कशा प्रकारे कार्य करत होती हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। जेव्हा एका विवाहित स्त्रीचा
पती मृत्यू पावत असेल त्या ठिकाणी या ठिकाणी मित्रांनो जी काही सती प्रथा आहे ती सती प्रथा एका एक्झाम्पलच्या माध्यमातून या ठिकाणी आपण समजून घेऊया. फॉर एक्झाम्पल एक्स आणि वाय हे दोन पती पत्नी आहेत. या ठिकाणी एक्स हा पती आहे तर वाय ही या ठिकाणी ॲज अ पत्नी म्हणून या ठिकाणी कार्य करताना आपल्याला दिसत आहे. इन पर्टिक्युलर केस जर काही कारणास्तव एक्सचा मृत्यू झाला तर त्या परिस्थितीमध्ये ज्या कोणत्या चितेवर एक्सला या ठिकाणी अग्नी दिला जाणार आहे त्या अग्नीमध्ये वाय या स्त्रीने या ठिकाणी स्वतःला जिवंत जाळणे अशा प्रकारची काही प्रथा आहे त्याला या ठिकाणी आपण सती प्रथा असे म्हणतो. आणि ती जी सती प्रथा आहे तिचा उगम मित्रांनो या ठिकाणी गुप्त काळामध्ये झालेला होता किंवा जे काही गुप्तांचं साम्राज्य आहे त्या कालावधीमध्ये झालेला आपल्याला दिसतो. जर या ठिकाणी टाइम पिरियड आपण पाहितला तर 320 ते 550 हा जो इसवी सनचा कालावधी आहे या कालावधीमध्ये प्रामुख्याने आपल्याला गुप्तांचं साम्राज्य दिसतं आणि या साम्राज्याच्या कालावधीमध्ये सती प्रथा उदयास आली होती. वैदिक काळामध्ये या ठिकाणी सती प्रथेचा उदय झालेला आपल्याला दिसत नाही. म्हणजेच या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते मित्रांनो आपलं चुकीचं ठरतं. विधान क्रमांक 2 अगदी बरोबर आहे. ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी अधिकृतपणे सती प्रथेवर बंदी घातली होती आणि केव्हा तर 1829 या ठिकाणी राजाराम मोहन राय यांनी सती प्रथेविरुद्ध आवाज उठवला होता आणि त्याला प्रतिसाद म्हणून लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी 1829 मध्ये सती प्रथेवर बंदी घालणारा कायदा आणला होता आणि त्या कायद्याचं नाव होतं मित्रांनो बेंगाल सती रेग्युलेशन ऍक्ट 1829. हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 3 योग्य उत्तर राहील पर्याय बी केवळ विधान क्रमांक 2 बरोबर. पाहूया प्रश्न क्रमांक 4 आणि 5 जो की मित्रांनो या ठिकाणी राफेल नदाल यांच्या संदर्भात आहे. सर्वप्रथम जी न्यूज आहे ती न्यूज पाहूया. लाल मातीच्या बादशाचा टेनिसला अलविदा अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दिसून जाईल. या ठिकाणी लाल माती म्हणजे जे काही क्ले कोर्टवर टेनिस खेळलं जायचं त्या टेनिस कोर्टचा बादशाह म्हणून या ठिकाणी राफेल नदाल यांची ओळख असलेली आपल्याला दिसते आणि त्यांनी अलीकडेच या ठिकाणी लाल माती आणि त्याचबरोबर एकूण जे काही टेनिस हा क्रीडा प्रकार आहे त्याला या ठिकाणी अलविदा जाहीर केला आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी त्यांची जी काही रिटायरमेंट आहे ती मित्रांनो या ठिकाणी जाहीर केलेली आहे. सरळ या न्यूजला धरून प्रश्न जे आहे ते प्रश्न पाहूया. राफेल नदाल कोणत्या ग्रँड स्लॅम स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. मित्रांनो या ठिकाणी स्पेसिफिक तुम्हाला प्रश्न विचारला आहे की राफेल नदाल हा कोणत्या ग्रँड स्लॅम स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी तो प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की लाल मातीचं जे काही कोर्ट आहे लाल मातीच्या कोर्टवर राफेल नदालने आतापर्यंत एकूण 14 ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकलेल्या आहेत आणि लाल मातीचे जे काही कोर्ट आहे ते मित्रांनो या ठिकाणी आपल्याला फ्रेंच ओपन मध्ये दिसतं. म्हणजे प्रश्न क्रमांक 4 चे योग्य उत्तर राहील पर्याय सी. पाहूया प्रश्न क्रमांक 5 राफेल नदालने कोणत्या वर्षी फ्रेंच ओपन मध्ये पहिले ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले आहे. तर मित्रांनो या ठिकाणी राफेल नदालने 2005 साली या ठिकाणी जी काही ग्रँड स्लॅम स्पर्धा आहे त्यामध्ये पदार्पण केले आणि पदार्पणातच या ठिकाणी राफेल नदालने ग्रँड स्लॅमचे विजेतेपद जिंकले होते. प्रश्न क्रमांक 5 योग्य उत्तर राहील पर्याय बी. पाहूया प्रश्न क्रमांक 6 आणि 7 जो मित्रांनो या ठिकाणी आशियान आणि ज्या की सार्क ऑर्गनायझेशन आहे त्या संदर्भात आहे. सर्वप्रथम या ठिकाणी जी न्यूज आहे ती न्यूज पाहूया. 21वे शतक भारत आशियानचे अशा प्रकारचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आशियान शिखर परिषदेमध्ये केलेलं आपल्याला दिसते. सध्या भारत आणि आशियान यांची शिखर परिषद व्हिएतनाम या ठिकाणी सुरू आहे आणि त्या संदर्भात एकूण ती न्यूज या ठिकाणी असलेली आपल्याला दिसते. या न्यूजला धरून जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया. दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना ज्याला की या ठिकाणी आपण आशियान म्हणतो कोणत्या वर्षी स्थापन झाली. तर मित्रांनो या ठिकाणी आशियान ही जी ऑर्गनायझेशन आहे या ऑर्गनायझेशनची स्थापना 1967 साली झालेली आपल्याला दिसते आणि या ठिकाणी एकूण 10 देश या ठिकाणी या संघटनेचे सदस्य देश आहे. भारत हा आशियानचा सदस्य देश नाहीये हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 6 चं योग्य उत्तर राहील पर्याय सी. पाहूया प्रश्न क्रमांक 7 सार्क ज्याला की या ठिकाणी आपण साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन चे किती सदस्य देश आहेत अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे. तर मित्रांनो या ठिकाणी सार्क या ऑर्गनायझेशनचे एकूण
8 सदस्य देश असलेले आपल्याला दिसतात आणि भारत या ठिकाणी सार्कचा एक महत्त्वपूर्ण सदस्य किंवा संस्थापक सदस्य देश असलेला या ठिकाणी आपल्याला दिसतो। तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे की सार्क या ऑर्गनायझेशनची स्थापना केव्हा झाली। प्रश्न क्रमांक 7 योग्य उत्तर राहील पर्याय सी। पाहूया आपला पुढचा आणि आजचा शेवटचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी मलाबार एक्सरसाइज संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। Which of the following countries are the permanent participants in the Malabar exercise? या ठिकाणी जी काही मलाबार एक्सरसाइज आहे नौदलाची एक्सरसाइज आहे आणि याच एक्सरसाइज मध्ये परमनंट मेंबर कोण आहेत अशा प्रकारचे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। जी काही मलाबार एक्सरसाइज आहे ती सर्वप्रथम भारत आणि युनायटेड स्टेट म्हणजेच अमेरिका यांच्यामध्ये सुरू करण्यात आली होती आणि त्यानंतर जपान आणि ऑस्ट्रेलिया हे देश त्या ठिकाणी मलाबार एक्सरसाइज मध्ये सामील झालेले आपल्याला दिसतात। प्रश्न क्रमांक 8 योग्य उत्तर राहील पर्याय बी। 11 ऑक्टोबरचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला अवश्य लाईक करा। त्याचबरोबर आपल्या व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आपल्या मित्रांसोबत किंवा जे काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।